नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता अजूनही तुमच्या खात्यामध्ये आला नाही। पण जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला असेल तर 100% नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला पाहिजे। जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर लगेच हे 2 काम करायचं आहे। नंबर 1, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का हे तपासून घ्यायचं आहे। जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर DBT येत नाही, म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत नाही। त्याचं कारण म्हणजे जर तुमची DBT ॲक्टिवेट नसेल, म्हणजेच आधार सीडिंग ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला कुठलीही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची कुठलीही सुविधा तुम्हाला मिळत नाही। त्यामुळे तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्हाला बँकेला जाऊन तुमचं आधार सीडिंग ॲक्टिवेट आहे का हे बघायचं आहे। जर तुम्हाला बँकेमध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलहून, म्हणजेच घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलहून आधार सीडिंग चेक करू शकता। जर तुम्हाला मोबाईलहून चेक करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन तुमचं आधार सीडिंग चेक करू शकता। नंबर 2, तुमचं बँक अकाउंट चालू आहे का हे तपासून घ्यायचं आहे। त्याचं कारण म्हणजे 1 जानेवारी 2026 म्हणजे नवीन वर्षामध्ये काही बँकेचे नियम चेंज होतात। जर तुमच्या खात्यावरती रेग्युलर व्यवहार नसेल तर ते खातं बंद केलं जातं। म्हणजे बँकेच्या नियमानुसार जर खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर ते खातं बँक बंद करते। म्हणून सगळ्यात अगोदर बँकेमध्ये जावा आणि तुमचं खातं चालू आहे का हे चेक करून घ्या। चालू नसेल तर त्याला चालू करून घ्या। हे सगळं बरोबर असेल तर काळजी करू नका। सर्वांच्या खात्यामध्ये एकाच वेळेस पैसे येत नाहीत, टप्प्याटप्प्याने पैसे येतात, म्हणून थोडासा वेळ लागू शकतो। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये तुमच्या पण खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींनो, त्यामुळे काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणींनो। हा व्हिडिओ इतर महिलांना पण पाठवा, कारण एकही बहीण या योजनेपासून वंचित राहू नये। अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन। नमस्कार।